पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये 26 भारतीयांची हत्या केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दादा, काय सांगाल, काय भूमिका आहे या संदर्भात तुमची? भूमिका काय असली पाहिजे? ज्या अर्थी भारतात घुसून हल्ला होतो, पाकिस्तानचे लोक भारतात घुसतात, भारताच्या सीमा सुरक्षित नाही, या देशामध्ये असं म्हणतात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, देशभक्तांची सत्ता आहे, कट्टर राष्ट्रवाद्यांची सत्ता आहे। देशात पाकिस्तानी कसे घुसले त्याचं उत्तर कोणी विचारत नाही। पण एवढंच विचारतात की यांनी मुसलमान आहे का म्हणून मारला, हिंदू आहे का म्हणून मारला। पण भारतात अतिरेकी घुसले कसे याचं उत्तर मागितलं पाहिजे ना या केंद्राच्या सरकारला। आणि जर अशा पद्धतीनं आपले 26 लोक मारत असेल तर 52ने याला उत्तर दिलं पाहिजे, भारतीय सेनेनं ताबडतोब दिलं पाहिजे, असं माझं मत आहे। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय, आंदोलनं होत आहेत, सोबतच भारतीय जनता पार्टीसुद्धा संपूर्ण देशभर आंदोलनं करते, घटनेचा निषेध करते। घटनेचा निषेध त्यांच्या सरकारचा करावा ना। त्यांचं सरकार या देशातल्या भारतीय नागरिकाचं संरक्षण करण्यामध्ये मला वाटतं यशस्वी झालेलं नाही। या देशात भारतीय जनता पार्टीचं सत्ता असताना पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतात प्रवेश केला। असा प्रवेश केलेला असताना या अतिरेकी कुठं कोणी, आता काश्मीरच्या सरकारला बदनाम केलं जातं। काश्मीरच्या सरकारच्या हातात लॉ अँड ऑर्डर विषयच नाही आहे, केंद्रीय गृहमंत्र्याच्या हातात विषय आहे। आणि म्हणून सुरक्षितता मुद्दा हा केंद्राचा असताना पहलगाममध्ये जिथं घटना घडली, मी तिथे गेलेलो आहे, 2दा गेलेलो आहे। खालून वर जावं लागतं, एक तर घोड्यावर जावं लागतं किंवा पायी जावं लागतं। आणि त्या ठिकाणी अतिरेकी घुसले, खालून वरती जायला 1.5-2 तास लागतात। घुसले त्यांना तपासलं कोणी का नाही, चौकशी का नाही केली कोणी त्यांची? AK-47 काय इथं खेळण्यातलं पिस्तूल आणलं तर पोलीस पकडतात इथं। आणि AK-47 घेऊन जर लोक येत असतील आणि केंद्राच्या पोलिसांचा जर त्याच्यावर पार असेल तर मला असं वाटतं ही पोलीस केंद्राची सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी आले। त्यामुळे केंद्राच्या गृह मंत्रालयावर कारवाई झाली पाहिजे सगळ्यात आधी। आता सगळीकडून ह्याच निषेध होत असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे तुमची काय मागणी असेल की काय कारवाई झाली पाहिजे पाकिस्तान? सगळ्यात आधी 26 लोकांनी आपल्या 26 लोकांचा बळी अतिरेक्यांनी घेतला। या 26चा बदला 52 अतिरेकी खतम केले पाहिजे, अतिरेक्यांचा नायनाट केला पाहिजे, ज्याची भारताकडे डोळा उचलण्याची हिंमत त्याच्यानंतर कोणाची झाली नाही पाहिजे। तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। 26चा बदला 52 अतिरेक्यांचा खात्मा करून घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।